महाराज म्हणतात की कितीतरी लोक या लौकिक व्यवहारामध्ये भौतिक सुखसुविधेमध्ये लिप्त झालेले आहेत. म्हणजे ते काही विचारच करत नाहीत. बघा काय म्हणतात, किती चौघा चारे येथे गोविले व्यवहारे, असे बांधविले गळे होऊ न शकती निराळे, आपले आपण केले काय का नाही जतन, तुका म्हणे खंडदंडे एरझारी लपती लंडे. तर कितीतरी लोक असे आहेत की चार चौघामध्ये त्यांना मान्यता हवी आहे, मोठेपण हवं आहे. या व्यवहारामध्ये ते इतके गुंतलेले आहेत, मोठेपणामध्ये, आपल्या अहमपणामध्ये, की या लोकांनी स्वतःला लौकिक व्यवहाराने बांधून घेतले आहे. ते त्या लौकिक व्यवहारापासून ते वेगळे होऊ शकत नाही. या लोकांनी आपल्या स्वतःच्या हिताचे जतन स्वतः का केले नाही? तुकाराम महाराज म्हणतात, या लोकांनी आपल्या जन्ममृत्यूच्या खेपा बंद केल्या नाहीत, त्यामुळं ते त्यात सापडून फिरत आहेत. ते दांडगट लोक असेच दंड पावतात. म्हणजे चार चौघामध्ये फक्त मोठेपणासाठी आपलं जीवन जगत असतात, कधी ईश्वराचं नामस्मरण करत नाहीत, आणि म्हणून त्यांना परत परत जन्म घ्यावा लागतो. आणि अशा प्रकारे त्यांना दंड मिळत असतो. त्यांना कधीही मोक्ष मिळत नाही किंवा जीवनामध्ये ते आनंदी होत नाहीत, असं या ठिकाणी सांगतात. रामकृष्ण हरी.